हॅलो गाईज. जसं की आपण प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत वेगवेगळ्या फार्मसीच्या एक्झाममध्ये, त्या क्वेश्चनचं ॲनालिसिस त्याचे आणि त्याच्यासोबत त्याचे जे काही ऑप्शन आहे त्याच्यामधले जे काही माहिती आहे त्या लेक्चर सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामधलं हे जे काय आहे हा पार्ट 2 आहे, हे दुसरं लेक्चर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे क्वेश्चन आन्सर आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. जो काही स्पीड असेल माझा बोलण्याचा तो फास्ट असेल, का तर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त डेटा आपल्याला जो काय आहे माहिती आहे ते घ्यायची आहे. मी क्वेश्चन कव्हर करताना असा प्रयत्न केला आहे की त्याची जी काही माहिती आहे ती पुरेपूर माहिती मिळावी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी जे काही दुसरं रीडिंग करावं लागेल. तर चला सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, इनटेक ऑफ विच ऑफ द फॉलोइंग शाल बी अवॉइडेड बाय द पेशंट टेकिंग अन ओरल अँटीकोॲग्युलंट. म्हणजे ओरल अँटीकोॲग्युलंट घेणाऱ्या पेशंटमध्ये खालीलपैकी कुठला ड्रग जो आहे तो अवॉइड केला पाहिजे. तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे टोकोफेरॉल. टोकोफेरॉल यालाच म्हणतात, त्यालाच विटॅमिन ई असं म्हटलं जातं. हा विटॅमिन ई जो काय आहे तो अवॉइड केला जातो. विटॅमिन ई जे काय आहे ते अवॉइड केलं जातं ओरल अँटीकोॲग्युलंट घेणाऱ्या पेशंटमध्ये. का अवॉइड केलं जातं, तर विटॅमिन ई हे जे काय आहे हे पोटेंट अँटीकोॲग्युलंट आहे. जर या पोटेंट अँटीकोॲग्युलंटसोबत पोटेंट अँटीकोॲग्युलंट हे जे आपण या ड्रगसोबत दिलं, अँटीकोॲग्युलंटसोबत दिलं, तर त्याचे ॲक्शन जे काय आहे ते जास्त बघायला मिळेल. हे विटॅमिन ई काय करतं, तर हे विटॅमिन जे काही प्लेटलेटचं ॲग्रिगेशन आहे ते ॲग्रिगेशन स्टॉप करतं, किंवा जे काही विटॅमिन के डिपेंडंट ॲक्टिवेशन जे काय आहे ते त्याला इनिबिट करतं आणि अँटीकोॲग्युलंट ॲक्शन दाखवतं. इथं सायनोकोबालामाइन आलेलं आहे, त्याला म्हणतात विटॅमिन B12. थायमिनला म्हणतात विटॅमिन B1. हे मेडियन ही टर्म कधी यूज केले जाते, तर हे असं सायन्स आहे किंवा प्रॅक्टिस आहे ज्याच्यामध्ये डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट केले जाते डिसीजची. म्हणजे डिसीजचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करण्याचे जे काही सायन्स किंवा प्रॅक्टिस आहे त्याला म्हटलं जातं मेडियन. इथं विटॅमिनची नावं आले, तर आपण विटॅमिनबद्दल थोडक्यात माहिती बघूयात. विटॅमिन आहेत कुठले विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के. विटॅमिन एला आपण म्हणतो रेटिनॉल. विटॅमिन बी मध्ये 1, 2, 3 असे जे काही आहेत ते वेगवेगळे आहेत, आपण ते बघूयात. तर त्याच्यामधलं पहिलं जे काय आहे त्याला म्हणतात रायबोफ्लॅविन. विटॅमिन B2ला म्हणतात, विटॅमिन B1ला म्हणतात थायमिन. विटॅमिन B2ला म्हणतात रायबोफ्लॅविन. विटॅमिन B3ला म्हणतात नियासिन, NIACIN. विटॅमिन B3ला नियासिन म्हणतात. विटॅमिन B5ला म्हणतात पेंटोथेनिक ॲसिड. विटॅमिन B6ला म्हणतात पायरिडॉक्झिन. विटॅमिन B7ला म्हणतात बायोटिन. विटॅमिन B9ला म्हणतात फोलिक ॲसिड. आणि विटॅमिन B12ला म्हणतात सायनोकोबालामाइन. नंतर जे काही विटॅमिन आहे, विटॅमिन सीला म्हणतात ॲस्कॉर्बिक ॲसिड. ह्याची लेवल कमी, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा डिफिशियन्सी झाली तर त्याला म्हणतात तो स्कर्वी नावाचा डिसीज होतो. नंतर विटॅमिन डीला म्हणतात कोलेकॅल्सिफेरॉल. विटॅमिन ईला म्हणतात टोकोफेरॉल, TOCOPHEROL. विटॅमिन ईला टोकोफेरॉल म्हणतात. ABCDEK त्याला दुसरं नाव आहे फायलोक्विनोन. ह्याच्यामध्ये जे काही विटॅमिन ए, डी, ई आणि के हे जे काय आहेत हे लिपिड सोल्युबल आहेत, तर विटॅमिन बी आणि सी हे जे काय आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द इनिशियल डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग इन द टिश्यू इज डिटरमाइंड बाय. इनिशियल जे काय आहे ड्रगचं डिस्ट्रीब्युशन आहे ते कशाने डिटरमाइन केलं जातं, तर त्याचं आन्सर आहे रेट ऑफ ब्लड फ्लो टू द टिश्यू. टिश्यूला ब्लडचा फ्लो व्हायचा रेट किती आहे त्याच्यावरून इनिशियल डिस्ट्रीब्युशन जे काय आहे ते डिटरमाइन केलं जातं. ब्लड जे काही ड्रग आहे ते डिस्ट्रीब्युशन जे काय होणार आहे ते प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगवरती पण डिपेंड आहे. ड्रगची टिश्यूकडे जायची अफिनिटी किती आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. आणि स्टमकचा जो काही एम्प्टिंग टाइम आहे ह्याच्यावरती पण आहे. मात्र सुरुवात जे काय आहे म्हणजे इनिशियल जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते डिटरमाइन करते रेट ऑफ ब्लड फ्लो. नंतर तिसरा क्वेश्चन आहे, प्लाझ्मोडियल रेजिस्टन्स ऑफ द क्लोरोक्विन इज ड्यू टू. कशामुळे आहे क्लोरोक्विनला जो काही रेजिस्टन्स आहे तो कशामुळे, तर त्याचं करेक्ट आन्सर जे काय आहे ते आहे डिक्रीज कॅरियर मेडिएटेड ट्रान्सफर ऑफ द ड्रग. म्हणजे क्लोरोक्विन जो काय आहे तो क्लोरोक्विनला त्याचे प्लाझ्मोडियम म्हणजे जे काही मलेरिया आहे, मलेरियाचे जे काही पॉझिटिव्ह एजंट आहेत, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिप्युरम, हे जे काय आहेत, तर त्याच्यावरती क्लोरोक्विनला ॲक्शन दाखवण्यासाठी क्लोरोक्विनला त्याच्या प्लाझ्मोडियम हे जे काय पॉझिटिव्ह एजंट आहे तर त्याच्या ल्युमेनमध्ये जाणं गरजेचं असतं. ल्युमेनमध्ये गेल्यानंतर ते काय करतात, तर जे हिम पॉलिमरेज नावाचं जे काही एन्झाईम आहे ते हिम पॉलिमरेज नावाच्या एन्झाईमला
ब्लॉक करतात. कोण? क्लोरोक्विन. आणि हिम पॉलिमरेज नावाचं जे काही एन्झाईम आहे त्याला ब्लॉक केल्यामुळं हिमपासून हिमोझाईन जे काय आहे ते हिमोझाईन तयार होत नाही. हे हिमोझाईन जे आहे हेच आपल्या RBCला धोकादायक असतं. मग क्लोरोक्विन जर त्याच्या ल्युमिनमध्ये जाऊ शकलं नाही, कशामुळं? तर ह्या कॅरियर मेडिएटेड जे काही ट्रान्सपोर्ट आहे ते कमी झाल्यामुळं तर हे क्लोरोक्विनला ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स तयार होतो. म्हणजे की हा एक क्वेश्चन झाला की क्लोरोक्विनला प्लाझ्मोडियम रेजिस्टन्स कशामुळे होतो? तर जे काही क्लोरोक्विन आहे ते त्याच्या ल्युमिनमध्ये जाण्यासाठी जे काही कॅरियर लागणार आहेत, जे काही मेडिएटर लागणार आहेत, ते ट्रान्सपोर्ट कमी झाल्यामुळं. मात्र असाही क्वेश्चन येऊ शकतो की जे काही प्लाझ्मोडियम आहे तर ते कुठलं केमिकल रिलीज करतं त्याने की आपल्याला सिम्पटम्स बघायला मिळतात की त्यानं डिसीज होतो, तर ते आहे हिमोझाईन. नेक्स्ट क्वेश्चन मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स एक्झर्ट देअर ॲक्शन बाय, हे कशाने ॲक्शन दाखवतात? तर टर्मिनेटिंग दी प्रोटीन सिंथेसिस प्रीमॅच्युअरली. हे काय करतात? मॅक्रोलाइड अँटीबायोटिक जे काय आहेत ते जे काही बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियामध्ये जे काही 50S नावाचे रायबोझोम्स आहेत, त्या 50S नावाच्या रायबोझोम्समधली जी काही पी साईट आहे त्या पी साईटला जाऊन बाइंड होतात आणि त्याचे प्रोटीन सिंथेसिस, बॅक्टेरियाचे प्रोटीन सिंथेसिस जे काय आहे ते इनहिबिट करतात. हे असे ॲक्शन दाखवतात. नंतर आपण बघूयात की बाबा मॅक्रोलाइड अँटीबायोटिक म्हणजे काय? तर असे अँटीबायोटिक जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या विरोधात वापरले जातात त्याला म्हणतात मॅक्रोलाइड अँटीबायोटिक, जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या विरोधात वापरले जातात. तर आता बघूयात ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणजे कुठले? तर जर आपण क्रिस्टल व्हायोलेट नावाचा स्टेन घेतला आणि तो जर सॅम्पलवरती टाकला, म्हणजे की बॅक्टेरियामध्ये टाकला, तर जर व्हायोलेट कलर आला आणि हा व्हायोलेट कलर जर इथेनॉलने वॉश केल्यानंतर जशाच तसा राहिला तर त्याला म्हणतात ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. जर कलर जशाच तसा राहिला तर त्याला म्हणायचं ग्राम पॉझिटिव्ह. मात्र क्रिस्टल व्हायोलेट कलर टाकला, व्हायोलेट कलर मिळाला, मात्र इथेनॉलने वॉश केल्यानंतर जर कलर निघून गेला तर त्याला म्हणतात ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया बघितला आपण. ह्याच्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कुठले आहेत? तर इरिथ्रोमायसिन आहे, अझिथ्रोमायसिन आहे, नंतर आहे रोक्सिथ्रोमायसिन, नंतर आहे क्लॅरिथ्रोमायसिन. तर जे काही ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत ते ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कुठले? तर त्याच्यामध्ये आहे ग्राम निगेटिव्ह कोलाय आहे, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा आहे, क्लोबिसिया व्हायरस वगैरे आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पार्किन्सोनिझम इज कॉमनली न्यूरोलॉजिकल मूवमेंट डिसऑर्डर both L-DOPA and carbidopa used. Carbidopa is used because म्हणजे L-DOPA आणि कार्बिडोपा हे पार्किन्सन डिसीजमध्ये दोन्ही सोबत वापरतात. ह्याचं रिझन काय आहे? तर ह्याचं रिझन असं आहे की ह्याच्यामधलं जे काही कार्बिडोपा आहे ते कार्बिडोपा काय करतं? तर इथं एल अमायनो ॲसिड असं आहे. कार्बिडोपा काय करतं? एल अमायनो ॲसिड डिकार्बोक्सिलेज नावाचं एन्झाईमला इनहिबिट करतं. आता ही इनहिबिट का करतं? तर पार्किन्सन डिसीजमध्ये काय झालेलं असतं? तर जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये डोपामाइनची लेवल कमी झालेली असते. आता हे डोपामाइनची लेवल ब्रेनमध्ये वाढवण्यासाठी आपण आहे असं डोपामाइन देऊ शकत नाही, कारण डोपामाइन जो काय आहे ते ॲक्शन दाखवण्यासाठी त्यानं ब्रेनमध्ये जाणं गरजेचं असतं. मात्र ब्रेनमध्ये त्याला सहजासहजी जाता येत नाही. ह्याचं रिझन असं आहे की ब्रेनमध्ये जाण्यासाठी ब्लड ब्रेन बॅरियर नावाचं हे बॅरियर असतं. हे डोपामाइन क्रॉस करू शकत नाही, त्याच्यामुळे ते ब्रेनमध्ये जाऊ शकत नाही. मात्र जर आपण डोपामाइन ऐवजी एल डोपा नावाचा जर त्याचा प्रिकर्सर घेतला तर हा एल डोपा नावाचा प्रिकर्सर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून जाऊ शकतो. मात्र एल डोपा जशाच तसा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून ब्रेनमध्ये जाऊन त्याचं डोपामाइन होण्यासाठी याचं ब्लडमध्ये डिकार्बोक्सिलेशन व्हायला नाही पाहिजे. तर हे डिकार्बोक्सिलेशन अवॉइड करण्यासाठी कार्बिडोपा नावाचा ड्रग आहे. कार्बिडोपा काय करतो? तर एल अमायनो ॲसिड डिकार्बोक्सिलेज जे नावाचं एन्झाईम आहे त्या एन्झाईमला इनहिबिट करतो, जेणेकरून एल डोपाचं कन्व्हर्जन जे काय आहे ते डोपामाइनमध्ये होत नाही. म्हणून एल डोपासोबत कार्बिडोपा हे दिलं जातो. आता बघूयात आपण पार्किन्सन डिसीजमध्ये काय होतं? तर डोपामाइनची लेवल कमी होते आणि पार्किन्सन डिसीज जो काय आहे तो कॅरेक्टराइज केला जातो 3 गोष्टीनं. त्याच्यामध्ये पहिला आहे ट्रिमर, दुसरा आहे रिजिडिटी आणि तिसरं आहे ब्रॅडिकायनेजिया. हे बघितलं आपण पार्किन्सन डिसीज. तशाच प्रकारे जो अल्झायमर डिसीज नावाचा डिसीज आहे ह्याच्यावर मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन विचारला जातो. अल्झायमरमध्ये काय होतं? अल्झायमर डिसीजमध्ये टॉ प्रोटीन नावाचं प्रोटीन मुळे अल्झायमर डिसीज होतं. एवढंच लक्षात राहू द्या, टॉ प्रोटीन अल्झायमर डिसीज. ह्याच्यामध्ये काय होतं? तर ह्याच्यामध्ये मेमरी लॉस होते.
मेमरी लॉस, त्यालाच आपण म्हणतो डिमेन्शिया, DEMENTIA. हे बघितलं आपण अल्झायमर आणि पार्किन्सन डिसीज. आता ह्याच्यामध्ये दुसरे जे काही ऑप्शन आहेत, दुसरे 2 ऑप्शन महत्त्वाचे ह्याच्यामध्ये ज्याच्यावर की क्वेश्चन येऊ शकतो. कुठले आहेत ते? तर ते आहेत, त्याच्यामध्ये आहे हे MAOA आणि MAOB. आता हे MAOA म्हणजे काय? मोनो अमिनो ऑक्सिडेज A आणि मोनो अमिनो ऑक्सिडेज B. आता ह्या मोनो अमिनो ऑक्सिडेज जे काय आहे ह्याच्यासोबतचा ह्याच्या असोसिएट कुठला डिसीज आहे तर त्याला म्हणतात ब्रनर डिसीज, BRUNNER, ब्रनर डिसीज. आणि त्याच्यासोबत दुसरा एक डिसीज आहे, त्याचं नाव आहे ANTI-SOCIL, अँटी सोशियल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. MAOB सोबत आहे NORRIE, नॉरी डिसीज आणि सायकोटिक, PSYCHOTIC, सायकोटिक डिसऑर्डर. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम ऑफ मेटाबोलाइट. ह्याच्यापैकी कुठला मेटाबोलाइट आहे म्हणजे काय तर तो लंग्समधून आल्यानंतर फर्स्ट पास मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचा जो काही प्रॉडक्ट आहे तो कुठला आहे ह्याच्यापैकी, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सायक्लोगोनिल. हा सायक्लोगोनिल जो आहे तो मेटाबोलाइट आहे. हे दुसरे जे काय आहेत ते ड्रग आहेत. आता हा सायक्लोगोनिल जो काय आहे तो हा सायक्लोगोनिल हा मेटाबोलाइट कोणाचा आहे तर तो आहे प्रोगोनिलचा, PROGUANIL. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण हा प्रोगोनिल जो काय आहे हा आहे अँटी मलेरियल ड्रग. आता ह्याच्यामध्ये हा थायोगोनिलचा उपयोग कशासाठी होतो तर ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमियामध्ये, तर हा क्लोरोफिनाइल डायगोनिल जो काय आहे हा पोटेंट म्हणजे जलद 5-HT3 अँटागोनिस्ट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द थ्रोम्बोलायटिक एजंट युज्ड इज, थ्रोम्बोलायटिक एजंट खालीलपैकी कुठला आहे त्याचं उत्तर आहे अँटीस्ट्रिप्लेज. आणि आता पहिली गोष्ट त्याच्यामध्ये बघूयात आपण थ्रोम्बोलायटिक म्हणजे काय आणि अँटीकोॲग्युलंट म्हणजे काय. थ्रोम्बोलायटिक आणि अँटीकोॲग्युलंट. अँटीकोॲग्युलंट म्हणजे असे ड्रग जे की ब्लडचा क्लॉट तयार होऊ देत नाहीत, ब्लड क्लॉटिंग होऊ देत. थ्रोम्बोलायटिक म्हणजे असे ड्रग की जे फायब्रिन क्लॉट तयार झालेला आहे त्याचं लायसिस करतात, त्याचं ब्रेकडाऊन करतात. आता अँटीकोॲग्युलंट ड्रग कुठले हेपॅरिन आहे, वॉरफेरिन आहे आणि व्हिटॅमिन के आहे. आता थ्रोम्बोलायटिक ड्रग कुठले ते आपण शॉर्टमध्ये बघूया. थ्रोम्बोलायटिक ड्रग म्हणजे काय तर ते क्लॉट जे काय आहेत त्या क्लॉटला बस्ट करायचं काम करतात. ते कसे करतात ते त्याचे ड्रग बघूयात आपण. त्याच्यामधला पहिला आहे अँटीस्ट्रिप्लेज इमिनेज, त्यालाच इमिनेज. नंतर रेटिवेज, त्यालाच काय रेटिप्लेज. नंतर काय आहे, नंतर आहे स्ट्रिप्टेज, त्याच्यामध्ये काय स्ट्रिप्टोकायनेज, STREPTOKINES, स्ट्रिप्टोकायनेज आणि कॅबेकायनेज. आता हे जे काही ड्रग आहे ते थ्रोम्बोलायटिक ऍक्शन कसे दाखवतात तर हे काय करतात, जे झायमोजन प्लाझ्मिनोजन एन्झाईम आहे ते हे इनॅक्टिव्ह आहे. प्लाझ्मिनोजन कुठेही NOGEN लागलेला असेल तर तो त्याचा इनॅक्टिव्ह फॉर्म असतो. आता हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे त्याच्यापासून कन्व्हर्जन होतं प्लाझ्मिनमध्ये. हे प्लाझ्मिनमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर ते काय करतं, फायब्रिन जे काय आहे त्या फायब्रिनला डिग्रेड करतं किंवा ब्रेकडाऊन करतं आणि जे काही क्लॉट तयार झालेले आहे ते क्लॉट विरघळायचं काम करतं, म्हणजे काय थ्रोम्बोलायटिक ऍक्शन दाखवतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे HIV इन्फेक्शन कॅन बी क्लिनिकली कंट्रोल्ड विथ. HIV इन्फेक्शन कशानं क्लिनिकली कंट्रोल केलं जातं त्याचा आन्सर आहे झिडोउडिन. आता ह्याच्यामध्ये हा असायक्लोव्हिर जो आहे हा देखील अँटीव्हायरल ड्रग आहे, पण हा हर्पिस व्हायरसच्या विरोधात आहे. हा झिडोउडिन. HIV जो काय आहे हा HIV RNA व्हायरस आहे. आता बघूयात आपण HIV थोडीशी माहिती बघूयात. HIV जो काय आहे ह्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं RNA असतं. मग कुठल्याही व्हायरसला म्हणा सेलला म्हणा त्याचे मल्टिप्लिकेशन ग्रोथ करण्यासाठी त्याच्यामध्ये DNA असणे गरजेचं असते. पण HIV मध्ये तर DNA नाही, तर ते काय करते ह्याच्यामध्ये RNA जरी असेल तरी ह्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम असतं. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम काय करतं, RNA पासून DNA मध्ये कन्व्हर्जन करतं आणि DNAचं कन्व्हर्जन नंतर प्रोटीन सिंथेसिस वगैरे करण्यासाठी होतं, त्याची मल्टिप्लिकेशन वाढ होती. आता आपले जे काही ड्रग आहेत जे की HIV मध्ये वापरले जातात ते सगळेच्या सगळे हित ऍक्ट करतात. हे काय करतात, RNA पासून DNA होऊ देऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करतात, म्हणजे काय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईमला इनहिबिट करायचं काम करतात, जे काही HIVच्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जाणारे जे काही ड्रग आहेत ते. आता आपण बघूयात त्याचे क्लास बघूयात आणि त्याचे एक्झाम्पल बघूयात. त्याच्यामधला पहिला क्लास जो काय आहे त्याचे तो आहे न्यूक्लियस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर. त्याचे एक्झाम्पल आहेत अबाकाविर, ABACAVIR, LAMIVUDINE, लॅमोडिन,
TENOFOVIR टेमोफोविर, ZIDOVUDINE झिडोउडिन. नंतरचा क्लास आहे नॉन न्यूक्लियस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर. त्याच्यामध्ये आहे इफाविरेन्स EFIVIRENEZ, इट्राविरिन, नंतर आहे नेव्हिरॅपिन. नंतर नेक्स्ट क्लास जो काय आहे तो आहे प्रोटीएज इनिबिटर. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे अटाझॅनावीर, नंतर आहे डॅरोनावीर, नंतर आहे लोपिनावीर आणि नंतर आहे रेटोनावीर, प्रोटीएज इनिबिटर. नंतरचा नेक्स्ट क्लास जो काय आहे तो आहे फ्युजन इनिबिटर. त्याचे एक्झाम्पल आहे इन्फुवर्टाईड. नंतर आहे इंट्री इनिबिटर. त्याचे एक्झाम्पल आहे IBALIZUMAB. नंतर प्रोटीएज कायनेज इनिबिटर, त्याचे एक्झाम्पल आहे COBICISAT. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिनाइलकेटोन्युरिया इज एक्झाम्पल ऑफ इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिझम. दिस डॅश डॅश रेफर्स टू, म्हणजे की ह्याच्यामध्ये काय होतं नेमकं की फिनाइलकेटोन्युरिया, त्यालाच काय आपण PKU असं देखील म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काय होतं तर इनहेरिटेड लॅक ऑफ एन्झाईम. कुठलं एन्झाईमचं लॅक असते ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये असते फिनाइल अलेनिन हायड्रॉक्सिलेज. आता फिनाइल अलेनिन हायड्रॉक्सिलेज नावाचं एन्झाईम जे काय ह्याची कमतरता असते. हे एन्झाईम कशासाठी गरजेचं असतं तर जे काही बॉडीमध्ये फिनाइल अलेनिन नावाचं एन्झाईम आहे, फिनाइल अलेनिन नावाचं जे काही अमायनो ॲसिड आहे, त्या अमायनो ॲसिडपासून दुसरे जे काही युजफुल किंवा जे काही अमायनो ॲसिड आहे त्याच्या प्रोडक्शनसाठी ह्या एन्झाईमची गरजेचं असते. हे एन्झाईम जर कमी असेल तर फिनाइलकेटोन्युरिया नावाचा डिसीज होतो. आता हे तशा नंतरचे ऑप्शन काय आहेत, ॲट्रॉपी ऑफ एंडोक्राइन ग्लँड. ॲट्रॉपी म्हणजे काय तर जे काही सेल किंवा ऑर्गन आहे ह्याची साईज कमी होते. कशामुळे साईज कमी होते तर श्रिंकेज ऑफ सेल श्रिंकेज झाल्यामुळे ह्याची जी काही साईज आहे ती कमी होते. ॲट्रॉपीमध्ये साईज कमी होते. आता बघूयात की एंडोक्राइन नावाले आपण बघूयात ग्लँड बघूयात. ग्लँडचे दोन टाईप, पहिलं एंडोक्राइन ग्लँड, दुसरं एक्झोक्राइन ग्लँड. ज्या ग्लँड त्याचं जे काही सिक्रेशन आहे ते डायरेक्ट ब्लडमध्ये सोडतात त्याला म्हणतात एंडोक्राइन. जे विथ ट्यूब किंवा डक्टने जिथं त्यांना ऍक्शन दाखवायची ते सोडतात त्याला म्हणायचं एक्झोक्राइन. एंडोक्राइनलाच डक्टलेस ग्लँड असं देखील म्हणलं जातं. एंडोक्राइन ग्लँडमध्ये कुठल्या कुठल्या ग्लँड आहेत, ॲड्रिनल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, पायनियल ग्लँड, पॅनक्रियाज. हे पॅनक्रियाज जे आहे ते एंडोक्राइन पण आहे आणि एक्झोक्राइन पण आहे. एंडोक्राइनमध्ये ते हार्मोन रिलीज करतं, एक्झोक्राइनमध्ये ते एन्झाईम रिलीज करतं. नंतर ओव्हरी, नंतर टेस्टीज, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँडमध्ये काय काय आहे, एक्झोक्राइन ग्लँडमध्ये आहे स्टमक, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, स्वेट ग्लँड, नंतर लॅक्रिमल ग्लँड, नंतर सलायव्हरी ग्लँड, नंतर मॅमरी ग्लँड. नंतर आणखी इथं महत्त्वाची एक गोष्ट आहे, हा जो काय आहे फिनाइलकेटोन्युरिया, हा जो काय डिसीज आहे हा इनहेरिटेड आहे. म्हणजे हा मदर किंवा फादरकडून मुलांमध्ये वगैरे त्यांच्या ट्रान्समिट होऊ शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्क्रॅचिंग एजेस इचिंग बिकॉज, म्हणजे की जेव्हा इचिंग होतं तिथं स्क्रॅच केलं तर आपल्याला जरा बरं वाटतं. त्याचं रिझन काय आहे तर इट स्टिम्युलेट सर्टन नर्व्स विच डायरेक्ट ब्रेन टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ अँटीहिस्टॅमिनिक्स. म्हणजे आपल्याला जे काही इचिंग होतंय ते इचिंग कशामुळे होतं तर हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे होतं. तर ज्यावेळेस आपण स्क्रॅच करतो त्यावेळेस काय होतं, ब्रेनला डायरेक्ट ब्रेनला सिग्नल जातो आणि ब्रेनला डायरेक्ट सिग्नल गेल्यामुळे काय होतं तर अँटीहिस्टॅमिनिक्स केमिकल्स रिलीज होतात. अँटीहिस्टॅमिनिक्स केमिकल रिलीज झाले की ह्या हिस्टामाइनच्या अगेन्स्ट काम करतात, त्याला इनहिबिट करतात आणि आपल्याला बरं वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे द ग्लँड विच इन रिलेशन टू बॉडी साईज इज लार्जेस्ट ॲट द बर्थ. म्हणजे बर्थच्या वेळेस मोठी आहे मात्र ग्रॅज्युअली श्रिंक आफ्टर प्युबेरिटी. म्हणजे की प्युबेरिटी प्रौढ जसं जसं होत जावं तसं तसं त्याची साईज कमी होते. तर अशी ग्लँड कुठली आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे थायमस ग्लँड. आता बघूयात आपण थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड ह्या 4 ग्लँड आपण इथं कव्हर करूयात. थायमस ग्लँड जे काय आहे ते प्रेझेंट कुठं असते तर चेस्टमध्ये असते अप्पर साईडला आणि 2 लंग्सच्या मध्ये प्रेझेंट असते. थायमस ग्लँडचा मेन रोल जो काय आहे ते हे टी लिम्फोसाइट जे काय आहे त्याचे तयार करते, प्रोडक्शन करतं. टी लिम्फोसाइटचा वापर कशासाठी होतो तर इम्युन सिस्टीमसाठी सगळ्यात महत्त्वाचे जे काय आहे ते टी लिम्फोसाइट आहेत. टी लिम्फोसाइट आणि CD4 सेल. हे टी लिम्फोसाइट काय करतात तर अँटीबॉडी तयार करण्यासाठी मदत करतात आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला कधी इन्फेक्शन होतं बाहेरून अँटीजन येतो त्यावेळेस. आता
हे जे काही टी लिम्फोसाइट आहेत त्या टी लिम्फोसाइटनं अँटीबॉडी तयार केल्यानंतर प्लाझ्मा सेल नावाच्या सेल असतात, ज्या की मेमरी सेल असं म्हटलं जातं त्यांना. जेव्हा पण कधी त्या अँटीजनचा आपल्याला इन्फेक्शन होईल त्याच्या अगेन्स्ट ह्या प्लाझ्मा सेल लगेचच अँटीबॉडी तयार करतात. हे झालं थायमस ग्लँडचं. आता नेक्स्ट बघूयात आपण थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड हे थायरॉइड ग्लँड जे काय आहे, हे थायरॉइड ग्लँड ह्याचे दोन हार्मोन, ह्याचे T3 आणि T4 हे दोन हार्मोन. ह्याचं जे काही प्रोडक्शन आहे ह्याच्यासाठी लागतं आयोडीन. जर आयोडीनची लेवल कमी झाली तर त्याला काय म्हणतात, हायपोथायरॉइडिझम किंवा गॉइटर डिसीज, ज्याच्यामध्ये की थायरॉइड ग्लँडची जी काय आहे ती साईज जी काय आहे ती वाढते. थायरॉइड ग्लँड जे काय आहे ते मोठ्या होतात. हे बघितलं. नंतर काय आणि हे थायरॉइड जे काय हार्मोन आहेत हे कशासाठी मदतीचे आहेत, तर मेटाबॉलिझम आणि ग्रोथसाठी. आता नेक्स्ट दुसरी कुठली ग्लँड होते ह्याच्यामध्ये, दुसरी ग्लँड होती पिट्युटरी ग्लँड. आता हे पिट्युटरी ग्लँड जे काय आहे, पिट्युटरी ग्लँडचे दोन पार्ट. पहिला अँटेरियर पिट्युटरी ग्लँडचे दोन अँटेरियर पिट्युटरी ग्लँड, त्यालाच आपण म्हणतो ॲडिनोहायपोफायसिस. ह्या ॲडिनोहायपोफायसिसचे हार्मोन कुठले जे की दुसऱ्या जे काही ग्लँड आहेत त्या ग्लँडवरती कंट्रोल करायचं काम करतात. त्याच्यामध्ये पहिला आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, नंतर ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, नंतर ल्युटिनायझिंग हार्मोन, नंतर फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, नंतर ग्रोथ हार्मोन आणि प्रोलॅक्टिन. हे झाले अँटेरियर पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन. नंतर दुसरं आहे पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड, त्याला न्यूरोहायपोफायसिस असं म्हटलं जातं. ह्याचे कुठले आहेत, ह्याचे आहेत ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन. आता नंतर आहे ॲड्रिनल ग्लँड. ह्या ॲड्रिनल ग्लँडचे दोन, पहिला ॲड्रिनल कॉर्टेक्स, दुसरा आहे ॲड्रिनल मेडुला. पहिल्यांदा बघूयात ॲड्रिनल कॉर्टेक्सचे तीन लेअर. पहिला झोना ग्लोमेरुलोसा. हे झोना ग्लोमेरुलोसा काय रिलीज, कुठले हार्मोन, तर मिनरलोकॉर्टिकॉइड, MINERLOCORTICOIDS. त्याचं एक्झाम्पल आहे अल्डोस्टेरॉन. नंतर झोना फॅसिक्युलाटा, FASCICULATA. हे काय रिलीज करतात, तर हे ग्लुकोकॉर्टिकॉइड रिलीज करतात. हे ग्लुकोकॉर्टिकॉइड, GLUCOCORTICOIDS. आता ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कुठले रिलीज करतात, त्याच्यामध्ये पहिला आहे कॉर्टिसोल, दुसरा आहे कॉर्टिसोन, CORTISONE, ही CORTISOLE, आणि तिसरा आहे कॉर्टिसोलॉन, CORTISOLONE. नंतर तिसरा आहे झोना रेटिक्युलारिस. हा झोना रेटिक्युलारिस हे काय रिलीज करतात, तर हे अँड्रोजन. हे बघितलं आपण ॲड्रिनल कॉर्टेक्स. आता बघूयात ॲड्रिनल मेडुला जे काय आहेत ते स्ट्रेस हार्मोन रिलीज करतात. स्ट्रेस हार्मोन कुठले, इपिनेफ्रिन, इपिनेफ्रिन आणि नॉरइपिनेफ्रिन, इपिनेफ्रिन आणि नॉरइपिनेफ्रिन. हे बघितलं. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूयात आपण. द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ मिल्क इन द मदर इज, कुठलं, ह्याचा आन्सर आहे प्रोलॅक्टिन. ACTH काय करतं, हे जे काय मिनरलोकॉर्टिकॉइड जे काय आहेत हे पिट्युटरी ग्लँड रिलीज करते. ACTH हे काय करतं, जे काय मिनरलोकॉर्टिकॉइड जे काय आहेत ॲड्रिनल ग्लँड त्याचे हार्मोन जे काय आहेत त्याच्यावरती कंट्रोल करायचं काम करतं. ॲड्रिनालिन काय करतं, तर हार्ट रेट वाढवतं. ॲड्रिनालिन वाढलं हार्ट रेट वाढणार, ॲड्रिनालिन कमी झालं हार्ट रेट कमी होणार. ॲसिटाइलकोलिन वाढलं हार्ट रेट कमी होणार, ॲसिटाइलकोलिन कमी झालं हार्ट रेट वाढणार. म्हणजे ॲड्रिनालिन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हार्ट रेट आणि ॲसिटाइलकोलिन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हार्ट रेट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द फर्स्ट ट्रँक्युलायझर ऑफ द फिनोथायझिन ग्रुप कंपाऊंड इज, ह्याचं करेक्ट आन्सर. ट्रँक्युलायझर म्हणजे असे ड्रग जे की टेन्शन कमी करण्यासाठी वापरतात. कुठला आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क्लोरप्रोमॅझिन जो आहे तो सिझोफ्रेनियामध्ये देखील वापरले जातं. सिझोफ्रेनिया म्हणजे काय, तर सिझोफ्रेनिया जो काय आहे हा ब्रेन रिलेटेड डिसऑर्डर आहे. ब्रेन ह्याच्यामध्ये काय होतं, तर डिल्युजन होतं. सिझोफ्रेनिया हॅल्युसिनेशन वगैरे बघायला मिळतं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द इन्सुलिन इन द ह्युमन बॉडी. करेक्ट आन्सर आहे टू कंट्रोल द लेवल ऑफ शुगर इन द बॉडी. इन्सुलिनचं मेन फंक्शन काय हे विचारलंय. आता इन्सुलिन बघण्याच्या वेळी आपण बघूयात की इन्सुलिनसाठी सगळ्यात महत्त्वाचे जे काही ग्लँड आहे ते पॅनक्रियास ग्लँड. आपण त्याच्या सेल आणि त्याच्या जे काय वेगळे दुसरे जे काही हार्मोन आहेत ते बघूयात.
पॅनक्रियास ग्लॅन्ड जे आहे, पॅनक्रियास ग्लॅन्ड ह्याचं ड्युअल नेचर आहे, म्हणजे की पॅनक्रियास ग्लॅन्ड जे काय आहे ते एंडोक्राईन पण आहे, आणि एक्झोक्राईन पण आहे. आता एंडोक्राईन जे काय आहे ते एंडोक्राईन ते 4 प्रकारचे हार्मोन रिलीज करते. ते 4 प्रकारच्या हार्मोनसाठी त्याच्यामध्ये 4 प्रकारचे सेल असतात. अल्फा सेल, बीटा सेल, गॅमा सेल आणि डेल्टा सेल. अल्फा सेल जे काय आहे ते ग्लुकेगॉन सिक्रेट करतात. ग्लुकेगॉन ह्या काय ग्लुकेगॉन काय करतात तर शुगरची लेवल जे काय आहे ब्लडमध्ये शुगरची लेवल ते वाढवतं. हे बीटा सेल जे काय आहे ते इन्सुलिन सिक्रेट करतं आणि ते काय करते ग्लुकोज लेवल कमी करते. हे गॅमा सेल जे काय आहे ते सोमॅटोस्टॅटिन रिलीज करतं आणि हे सोमॅटोस्टॅटिन काय करतं तर जे पिट्युटरी ग्लॅन्ड आहे त्या पिट्युटरी ग्लॅन्ड जे काही ग्रोथ हार्मोन रिलीज करतात त्या ग्रोथ हार्मोनला इनहिबिट करायचं काम करते सोमॅटोस्टॅटिन. नंतर डेल्टा सेल जे आहेत ते पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड नावाचा हार्मोन रिलीज करतात. हे काय करतात तर जे काही डायजेस्टिव्ह सिक्रेशन आहेत त्या डायजेस्टिव्ह सिक्रेशनला रेग्युलेट करतात आणि जे काही मोटिलिटी जे काय आहे ते वाढवतात. आता हे बघितलं आपण पॅनक्रिया जे काय आहे त्याची एंडोक्राईन हार्मोन. आता पॅनक्रिया जे काय आहे आपण म्हणलं एक्झोक्राईन ग्लॅन्ड म्हणून पण ऍक्ट करते. एक्झोक्राईन ग्लॅन्ड म्हणून जे ते ऍक्ट करते ते एन्झाईम रिलीज करते. कुठले अमायलेज, नंतर कुठला आहे लायपेज, अमायलेज, लायपेज आणि कुठला आहे प्रोटेज. हे बघितलं आपण पॅनक्रियाटिक ग्लॅन्ड. आता बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is taken by the pregnant woman is found to be cause of deformed children? म्हणजे की खालीलपैकी कुठला ड्रग असा आहे की जो घेतल्यानंतर डिफॉर्म्ड चिल्ड्रन्स बघायला भेटले, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे थॅलिडोमाइड. हा 1950 ते 60च्या आसपास काही प्रेग्नंट महिलांनी नॉझिया कमी होण्यासाठी थॅलिडोमाइड नावाचा ड्रग घेतला होता. मात्र 1961ला खूप भयानक असे सिम्पटम्स बघायला मिळाले चाइल्डमध्ये. ते कुठले बघायला भेटले ते बघूयात आपण. त्याच्यामध्ये पहिलं होतं शॉर्टनिंग अँड अब्सेन्स ऑफ लाइम्ब, म्हणजे की हात किंवा पाय जे आहेत ते नव्हतेच किंवा लहान होते. नंतर काय डॅमेज ऑफ इयर अँड आईज, आणि जे काही सेन्सरी इम्पेअरमेंट आहे ते बघायला भेटले, म्हणजे थॅलिडोमाइड ट्रॅजेडी. ह्याचं करेक्ट आन्सर आहे थॅलिडोमाइड ड्रग. चला इथं थांबूयात. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण असंच जे काही क्वेश्चन आन्सर थ्रू बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये जसं आपण फार्माकोलॉजीचं बघितलं तसंच आपण दुसऱ्या वेगवेगळ्या विषयाचं जीकेचे देखील व्हिडिओ बघणार आहोत. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच.